नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ नक्की एन्जॉय करत असाल. तर आजचा व्हिडिओ तुमच्या माझ्या सगळ्यांचाच असा स्पेशल असा असणार आहे. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तुम्हाला थंबनेलवरनं कळाला असेल. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि हा ना थर्ड पार्ट आहे. ज्वेलरी कलेक्शन मध्ये मी बऱ्याच दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर केलेले आणि त्याच्यामध्ये मी माझं इयरिंगचं कलेक्शन वेगळं शेअर केलेलं, नेकलेसचं कलेक्शन वेगळं शेअर केलेलं. मग मी म्हटलं की आज आपण आपलं मंगळसूत्राचं कलेक्शन शेअर करूया. तर जास्तची वडवड न करता आपण सुरुवात करूया पटापट, कारण सगळ्यांनाच उत्सुकता असेल की काय आहे कलेक्शन बघण्याची. तर चला आपण सुरुवात करूया. मिनी मंगळसूत्रापासून माझ्याकडे मोजकेच आहेत, सिंपल आणि सोबर असे, कारण बऱ्याच वेळा ऑफिसला असतो किंवा एक आपल्याला साधं सिंपल फंक्शनला जायचं असतं, तर जास्त बॉडीचा पण लुक नको हवा असतो आणि त्यातला तर काय आपल्याकडे सुंदर तिथल्या तिथे आपल्याला घालता येईल तर त्या पद्धतीचे मी मंगळसूत्र तुम्हाला दाखवते. काही मी ऑनलाईन घेतलेले आहेत, काही ऑफलाईन परचेस केलेले आहेत. जे ऑनलाईन जिथे अवेलेबल म्हणजे काही असतील तर त्याचे लिंक मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि जर तुम्हाला एखादा आवडला आणि ते मी ऑनलाईन असेल असं सांगितलं तर तुम्ही मला पिन करा, मी नक्की त्याचे डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला आता मी पहिल्या मंगळसूत्रापासून सुरू करते. तर इथे हे छोटं मिनी मंगळसूत्र आहे, हे असं आहे बघा. आणि याला इथे वरती ब्लॅक बीट्स आहेत, इथे मणी आहे आणि पेंडंट ना याचं खूप सुंदर सुरेख असं पेंडंट आहे आणि पिंक कलर मध्ये आहे. बेसिकली मी तुम्हाला बाजूला डिस्प्लेला याचा फोटो पण देईन, म्हणजे तुम्हाला प्रॉपर याचं डिझाईन कळेल. आणि घातल्यावर ना ड्रेस किंवा साडी असं काही जर तुम्ही असेल ना तरी खूप सुंदर असं दिसतं. हे भरगच्च असं दिसतं, म्हणजे आपल्याला सिंपल साडीवर जास्त मोठं हेवी काही नको असेल ना तर हे मस्त असं लुक देऊन जातं. तुम्हाला बाजूला मी डिस्प्लेला दाखवेनच, म्हणजे तुम्हाला नीट असं कळेल. हे ऑफलाईन नाही घेतलेलं आहे, हे ऑनलाईन मागवलेलं आहे. तर आता एक दुसरं दाखवते. दुसरं आहे ते पण ऑनलाईनच घेतलेलं आहे आणि ते पण डेली यूज साठी असं आपल्याला कधी पाहिजे असेल तर हे असं मंगळसूत्र आहे. हे पण बघू शकता खूप सुंदर आहे. याच्यामध्ये जे रोडियम पॉलिश म्हणतात ना गोल्डमध्ये, तशा पद्धतीचे हे मणी आहेत, सिल्वर आणि गोल्डन. त्याच्यामुळे ड्रेस किंवा साडी असं दोन्हीवर जाऊ शकतं. म्हणजे ज्या आपल्या प्रिंटेड साड्या असतात किंवा ज्या आपण पार्टीवेअर साडी असतात ना त्याच्यावर हे घालू शकतो. त्याच्यावर घालण्यासाठी खूप सुंदर असं आहे. आणि ही मण्यांच्या ना अशी गुंफलेले आहे त्याच्यामध्ये. हे परत असं प्लेन असं चेन सारखं आहे आणि वरती ब्लॅक बीट्स आहेत. खूप सुंदर असं लुक दिसतं. मी कधीतरी तुम्हाला घालून नक्की ब्लॉग मध्ये शेअर करेन. आता मी फक्त तुम्हाला फोटो आणि असंच दाखवू शकते. तर हे बघा, हे लेंथला एवढं आहे असं आणि खूप सुंदर असं दिसतं. तर अशा पद्धतीने हे पण ऑनलाईनच घेतलेलं आहे. ह्याची जर लिंक हवी असेल तर मला नक्की सांगा, नक्की ती शेअर करेन मी तुमच्या बरोबर. त्याच्यानंतर तिसरं मंगळसूत्र आहे ते पण डायमंड मध्ये. तर आपल्या प्रत्येकाचं असं असतं की डायमंड मध्ये एकतरी छोटं मंगळसूत्र आणि मोठं मंगळसूत्र आपल्याकडे हवं. तर हे असं सिंपल मंगळसूत्र आहे आणि याचं पेंडंट खूप जास्त असं मोठं असं नाहीये, सिंपल आहे, अगदी नाजूक असं आहे आणि ना ड्रेसवर एक घालायला खूप सुंदर असं आहे, म्हणून हे असं पेंडंट घेतलेलं आहे. आणि याची पण लेंथ तेवढीच आहे, जर इथे तुम्ही बघाल तर एवढीच लेंथ आहे याची पण. तर हे ऑफलाईन घेतलेलं आहे, हे दादरला एक शॉप आहे तिथून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणाल अजून एक डायमंड मध्ये आहे आणि डायमंड मध्ये ते पेंडंट वालं झालं, पण हे आहे वाटीवालं. तर अशा पद्धतीच्या याला वाटी आहेत. मध्येच ना ह्याच्यामध्ये ना काळा डायमंड्स आहेत, तर त्याने ना लुक खूप वेगळा आलेला आणि मला तेव्हाच खूप आवडलेलं. तर अशा पद्धतीचं हे पण ऑफलाईनच घेतलेलं आहे, एका शॉप मधनं घेतलेलं आहे दादरलाच. आणि हे पण लेंथला तेवढंच आहे, कारण कसं होतं बऱ्याच वेळा साडीपेक्षा ना ड्रेसवर हे मंगळसूत्र वापरले जातात, त्याच्यामुळे याच एवढ्याच लेंथचे हे घेतले जातात. तर हे असं आहे. त्याच्यानंतर मग एक मंगळसूत्र शॉर्ट मध्येच आहे, पण असं काहीच आहे जे पोळ्याचं मंगळसूत्र आहे. तर हे साडी आणि ड्रेस असं दोन्हीवर जाईल त्यासाठी हे घेतलेलं आहे. आणि याची पण लेंथ खूप सुंदर अशी आहे आणि ना हे घातलं ना की खूप छान सुंदर असं लुक देतं. कधीतरी ही सगळी ज्वेलरी मी तुम्हाला घालून प्रत्येक ब्लॉग मध्ये स्पेसिफाय करेल, म्हणजे तुम्हाला कळेल नक्की की हे कसं आहे. हे पण ऑनलाईनच घेतलेलं आहे आणि याची कॉस्ट या सगळ्यांची कॉस्ट 100, 150, 200 अशाच रेंजमध्ये आहेत. असं खूप काही जास्त असे महागातले नाहीये. त्याच्यानंतर डायमंड मधलं अजून एक मंगळसूत्र दाखवते. हे खूप आपलं लेंथला मोठं आहे, म्हणजे हे 30 सेंटीमीटर मध्ये आहे
आणि हे पण ना डायमंड मध्ये असं सिंपल अशा 2 वाट्या आहेत आणि ना हे रोज गोल्ड मध्ये आहे. हे आपलं प्रॉपर जे येल्लोइश दिसतं तसं नाहीये, हे रोज गोल्ड मध्ये आहे. त्याच्यामुळे साडी, ड्रेस, तुम्ही लेहंगा घाला त्याच्यावर देखील हे सूट होईल म्हणून अशा पद्धतीचं हे घेतलेलं आहे. आणि हे देखील खूप छान असं वाटतं. जास्त मोठं देखील नाहीये आणि जास्त छोटं देखील नाहीये, परफेक्ट असं आहे माझ्या हाईटला. तर हे असं आहे. हे पण ऑफलाईनच घेतलेलं आहे, हे काही ऑनलाईन वगैरे नाही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक मंगळसूत्र आहे, तो सेट आहे. हे बघा, हे पण असं एवढं मोठं आहे, 30 सेंटीमीटरच असेल. आणि याचं पेंडंट मोती आणि मग गोल्ड प्लेटेड असं आहे. आणि ना हे मी ट्रेन मधनं घेतलेलं आहे. याच्यावरती आहे ना इथे खाली मोती आहेत, त्याच्यामुळे खूप छान असं लुक देतो. म्हणजे कशाही साडीवर किंवा ड्रेस कशावरही होऊन जातं. आणि याच्यावर पेअर करायला ना असे त्याच्यावर इयरिंग्स आहेत. हे ट्रेन मध्ये घेतलेले मी, हे 150 रुपयाला घेतलेलं. आणि ट्रेन मध्ये कधी कधी ना काही गोष्टी खूप छान अशा मिळतात विंडो शॉपिंगला, तर ते आहे. आणि त्याच्यानंतर पण हे पण एक लॉंगच आहे, हे पण तसंच आहे. इथे बघू शकता हे पण लॉंगच आहे. हे पण मी ट्रेन मधनं घेतलेलं आहे. हे पण मला 100 रुपयाला मिळाले ट्रेन मध्ये. ह्याच्यावर पण सेट आहे, ह्याच्यावर पण इयरिंग सेम असेच आहेत. आणि पिंक कलरचं ना एक तरी कॉम्बिनेशन मध्ये असावं, कारण पिंक, ग्रीन असे कलर आहेत ना की आपल्या सगळ्यांच्या वॉर्डरोब मध्ये साड्या असतात आणि त्या सगळ्या याच्यावर मॅच होऊन जातात. तर अशा पद्धतीचे याचे इयरिंग्स पण आहेत. ह्याच्या खालीने हे असे घुंगरू होते, लटकन छान दिसत होते म्हणून मग मी हा एक कलर घेतला. घातल्यावर खूप छान सुंदर दिसतात. त्याच्यानंतर एक आहे ना ते टिपिकल आपल्याला मोतीमध्ये काहीतरी प्रत्येकाच्या कलेक्शन मध्ये हवं असतं, तर अशा पद्धतीचं माझ्याकडे एक मोत्याचं पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं पेंडंट आहे याचं आणि हे पण पिंक कलर मध्ये आहे. तर हे जेव्हा आपण टिपिकल महाराष्ट्रीयन लुक जेव्हा करतो किंवा नऊवारी साडी किंवा आपली एखादी काठपदरची साडी असेल ना त्याच्यावर हे छान दिसतं, मग हे होतं. पण ह्याच्यावर आहे ना इयरिंग्स नव्हते, मग मी याच्यावर आहे ना इयरिंग्स मिक्स मॅच करून असे घेतलेले आणि अशा पद्धतीचे मग मी इयरिंग्स घेतले आणि मग अशा पद्धतीने ह्या मंगळसूत्राचा सेट करून घेतला. मोठ्या इयरिंग्स माझ्याकडे बऱ्याच सेटमध्येच आहेत जे मी वापरायला घेते ते. त्याच्यानंतर सिंपल असं कधीतरी ऑफिसला जायचं असतं, ट्रेनमध्ये आपण ट्रॅव्हलिंग करतो, तसं ब्लॅक बीड्स खूप छान दिसतात आणि पोळ्याचे मला आवडतात घालायला पेंडंटपेक्षा. तर असं हे पोळं आहे, मध्ये एक मोठा मणी आहे, त्याने खूप छान असा लुक दिसतो. आणि याच्यावर पण ना इयरिंग्स मी मॅचिंग करूनच घेतलेत. हे असे इयरिंग्स आहे त्याच्यावर, मध्ये याच्यामध्ये इथे मोती आहे आणि अशा पद्धतीचे हे याच्यावर घालते. हे पण मी ऑफलाईनच घेतलंय, दादरला एक शॉप आहे तिथूनच घेतलंय. मोस्ट ऑफ ज्वेलरी दादर मधलीच आहे. आणि एक अशा पद्धतीची माझ्याकडे एक ठुशी आहे जी गोल्डन मध्ये आहे आणि ही आपण पण कशावरही घालू शकतो आणि घातली ना की खरंच खूप सुंदर दिसते. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा म्हणजे नथ आहे किंवा त्याच्यानंतर एक पेंडंट मध्ये अशा बऱ्याचशा प्रकारच्या ठुशी येतात. पण ही तेव्हा पॅटर्न खूप निघालेलं, मग मी तेव्हा ही एक ठुशी घेतलेली. आणि अजून असं म्हणाल तर एक मी छोटंसं माझ्या गळ्यात घातलेलंच आहे, हे पण सिंपल पेंडंट मध्ये, कधीतरी डेली यूज साठी हे अशा पद्धतीचं आहे. तर अशा पद्धतीने मी माझं मंगळसूत्राचं कलेक्शन आज तुमच्याबरोबर शेअर केलंय. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि हा व्हिडिओ स्पेसिफिकली रेखाताईंसाठी आहे, कारण रेखाताईंच्या बऱ्याच वेळा कमेंट्स आलेल्या आहेत की ताई तुझं ज्वेलरी कलेक्शन दाखव, तुझं मंगळसूत्र कलेक्शन स्पेसिफिकली दाखव. तर हा व्हिडिओ रेखाताईंसाठी असणार आहे. रेखाताई, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना बाकीच्यांना देखील कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच छान छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक वेळेस तुमच्या रिक्वेस्ट प्रमाणेच व्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न असतो. जसे तुम्हाला डेली व्लॉग्स बघायला आवडतात तसंच असंच काहीसं वेगवेगळं, म्हणजे ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला देखील काहीतरी आयडिया येईल. कारण आपण जेव्हा शॉपमध्ये जातो ना तेव्हा आपण बऱ्याच वेळा कन्फ्यूज होऊन जातो. तर आपण कधीतरी असा पॅटर्न बघितलेला असेल तर आपल्याला लक्षात राहतं आणि आपल्याला आयडिया देखील येते की ही वस्तू एवढ्याची आहे. कारण आपण जेव्हा शॉपमध्ये घ्यायला जातो ना तेव्हा ती गोष्ट 400-500 रुपयाची असते, पण आपण कोणाची तरी बघितलेली असते किंवा कोणीतरी सांगितलेली असते किंवा कोणीतरी घेतलेली असते, तर ती आपल्याला 200-300 रुपयाला जर मिळत असेल आणि आपण ती गोष्ट न बघता अशीच घ्यायला गेलो तर ती 400-500 रुपये देऊन येतो. तर कधीतरी असं होतं. तर ह्या गोष्टीमधनं तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की या सगळ्या ज्या गोष्टी, हे जे सगळे मंगळसूत्र आहेत ते 150 ते 200च्याच रेंजमध्ये आहेत. खूप 300-400 पण मी नाही घातले, 150 ते 200च्याच रेंजमध्ये सगळे मंगळसूत्र आहेत. तर तुम्हाला याची काही लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा.
आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. लवकरच भेटू माझ्या सगळ्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.